आपण सर्वजण पातंजली योग सूत्रामधील पहिल्या प्रकरणाचा समाधी प्रकरणाचा अभ्यास करत आहात. समाधी प्रकरण आपण समजून घेत आहात. थोडीशी रिव्हिजन करणं भाग आहे, कारण विषय थोडा अवघड आहे. पतंजलींनी हे जे योग सूत्र किंवा योगशास्त्र लिहिलेलं आहे ते 4 भागात लिहिलेलं आहे आणि या 4 भागामध्ये एकूण 195 सूत्रे आहेत. पहिला भाग जो आहे त्याचं नाव समाधीपाद, दुसरा भाग साधनपाद, तिसरा विभूतीपाद आणि चौथा कैवल्यपाद. या 4 पादापैकी 4 प्रकरणापैकी आपल्या अभ्यासक्रमामध्ये पहिला आणि दुसरा पाद समाधी प्रकरण आणि साधन प्रकरण यांचा समावेश आहे आणि त्यांचाच आपण अभ्यास करणार आहोत. पतंजलीने सुरुवातीला सूत्रात सांगितलंय की अथ योगानुशासनम. आता योग शास्त्राचं आचरण कसं करावं इथून सुरुवात करत आहोत. नंतर त्यांनी योगाची व्याख्या सांगितली. काय सांगितली? योगः चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे योग म्हणजे मनातील विचारावर, भावनावर नियंत्रण ठेवणे. नंतर पुढे त्यांनी नियंत्रण ठेवल्यावर काय होतं, नियंत्रण ठेवल्या नाही तर काय होतं. मग त्यांनी प्रकार सांगितलेले आहेत मनाच्या वृत्तीचे. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृती हे 5 प्रकार सांगितलेले आहेत आणि त्या 5 प्रकारांची आपल्याला थोडक्यात माहिती सुद्धा दिलेली आहे. नंतर त्यांनी 12व्या सूत्रात या मनाच्या वृत्तीवरती नियंत्रण कसं ठेवता येतं त्याबाबतच्या 2 गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. एक अभ्यास आणि दुसरं वैराग्य. अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टीद्वारे आपण आपल्या मनावरती नियंत्रण ठेवू शकतो. नंतर तो अभ्यास कसा करावा हे सांगितलेले. तत्र स्थितो यत्नोऽभ्यासा. अभ्यास करायचा पण प्रयत्नपूर्वक करायचा. अभ्यास करताना अनेक अडचणी येऊ शकतात. त्या अडचणीवर मात करत अभ्यास करायचा. नंतर अभ्यास कसा करायचा याबद्दल पुढच्या सूत्रात त्यांनी सांगितलंय. स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. हा जो अभ्यास आहे हा सत्कारा सेवितो, श्रद्धेने करायचंय, आदरपूर्वक करायचंय, बळजबरी म्हणून करायचं नाही. अशा पद्धतीने त्यांनी तो अभ्यास करायला सांगितलेला आहे. नंतर त्यांनी वैराग्य म्हणजे काय याबाबत सांगितलेलं आहे. वैराग्य कशाला म्हणतात? वैराग्य म्हणजे काय आहे नेमकं आणि वैराग्याची पुढची स्टेप काय आहे याच्याबद्दल आपल्याला सांगितलेले. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. जे पाहिलेलं आहे, जे ऐकलेलं आहे त्याविषयी वासना नसणे. इच्छा वेगळी आणि वासना वेगळी. वासना न ठेवणं म्हणजे वैराग्य. आणि त्याही पेक्षा श्रेष्ठ वैराग्य त्यांनी 16व्या सूत्रात सांगितलेले. तत्परम पुरुष ख्याते हे गुणवैतृष्ण्यम. म्हणजे त्याही पेक्षा श्रेष्ठ वैराग्य काय की वैराग्यावरती मी विजय मिळवला आहे, मी वैराग्य प्राप्त केलेला आहे ही भावना सुद्धा ठेवायची नाही. ती भावना ठेवली की आपोआपच आपल्याला इगो, गर्व निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो आणि हा अहंकार निर्माण झाला की आपली अधःपतनाला, डाऊनफॉलला सुरुवात होते. आता ह्या सूत्रापर्यंत त्यांनी जे समाधी बाबत काही उल्लेख केला नाही आणि पुढच्या सूत्रापासून त्यांनी समाधीचे वेगवेगळे प्रकार सांगितले. सुरुवातीलाच आपल्याला सांगितलंय की समाधीचे मुख्य 2 प्रकार आहेत. सबीज समाधी आणि निर्बीज समाधी. सबीज समाधी म्हणजे काय की योगाचा अभ्यास करून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परत येणे. जसं आपण काही आसनांचा अभ्यास करतो, प्राणायामाचा अभ्यास करतो, काही शुद्धिक्रियांचा अभ्यास करतो आणि हा अभ्यास केल्यानंतर आपण आपल्या दैनंदिन जीवनातील नित्यकर्म करत असतो. गृहिणी त्यांची घरची कामं करत असतात, स्वयंपाक इत्यादी. विद्यार्थी शिक्षण घेण्याचं काम करत असतात. इतर लोक त्यांना जे जे नित्यकर्म आहे, जे करणं भाग आहे, ज्याच्यावर त्यांचा
संसार अवलंबून आहे ती कर्म करत असतात. ते कर्म करत राहतो आपण योग करून सुद्धा. त्याला सबीज समाधी म्हटलेले आहे. आणि निर्बीज समाधी म्हणजे काय, की आपला देह पंच प्रकृतीमध्ये विसर्जन करणे. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचद्रव्य आहेत, मूल तत्व. याच्यामध्ये देह विसर्जन करणं. परंतु आत्म्याने ईश्वर स्वरूपात विलीन होणं, याचं नाव आहे निर्बीज समाधी. व्यावहारिक दृष्ट्या तो मृत्यू असतो, परंतु त्या मृत्यूमध्ये परत येण्याचं बीज नसतं. आपण स्वतः ईश्वरच होतो आणि आपल्या जन्माचं जे काही सार्थक आहे ते आपण करून घेत असतो. अर्थात ह्या सर्व समाधी पतंजलींनी टप्प्याटप्प्याने समजून सांगितलं. सुरुवातीला आपल्याला सांगितलं की समाधीचे दोन मुख्य प्रकार आहेत, एक सबीज समाधी आणि दुसरी निर्बीज समाधी. आता या सबीज समाधीचे त्यांनी प्रकार सांगायला सुरुवात केलेली आहे. त्यातला पहिला प्रकार आहे संप्रज्ञात आणि त्याचा दुसरा पुढचा प्रकार आहे असंप्रज्ञात. 17व्या सूत्रात पतंजलींनी संप्रज्ञात समाधीचे प्रकार सांगितलेले आहेत. एक लक्षात घ्या, आपण सध्या अभ्यास करत आहोत तो आहे समाधीपाद, समाधीविषयी माहिती देणारं प्रकरण. त्या प्रकरणातील 17व्या सूत्रात पतंजलींनी संप्रज्ञात समाधी हा एकदम प्राथमिक प्रकार सांगितलेला आहे. दोन जे मुख्य प्रकार आहेत, सबीज समाधी आणि निर्बीज समाधी, त्यातील सबीज समाधीचा प्राथमिक प्रकार त्यांनी संप्रज्ञात समाधी नावाने सांगितलेले आणि त्याचे प्रकार सुद्धा सांगितलेले. काय प्रकार सांगितलेले? वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, अनुगमात, संप्रज्ञात. म्हणजे वितर्क म्हणजे काय? विशेष प्रकारे केलेले तर्क किंवा अंदाज. नंतर वितर्क विचार म्हणजे चांगल्या विचारावरती केलेले. नंतर आनंद, सुखाच्या अनुभूतीची घेतलेली जी स्टेप आहे तिला आनंद संप्रज्ञात समाधी म्हटले. आणि अस्मिता म्हणजे अहंकार नाही, मी आहे हा भाव, केवळ मी आहे एवढंच भाव ठेवणं, असे 4 प्रकार पतंजलींनी संप्रज्ञात समाधीचे सांगितले. वितर्क म्हणजे काय? चांगल्या विचारांचं, तर्कांचं, अनुमानाचं आलंबन घेऊन त्यावर ध्यान धारणा या तंत्राने विचार करणं, ध्यान धारणा लावणे चांगल्या विचारावर. आता हे सगळे प्राथमिक प्रकार आहेत. समाधी हा प्रकार तसा खूप अवघड आहे, परंतु पतंजलींनी प्रत्येक गोष्ट इथे आपल्याला सोपी करून सांगितलेली आहे. समाधीपादामध्ये त्यांनी समाधीचे बेसिक प्रकार सांगितलेले आहेत आणि त्या बेसिक प्रकारामध्ये वितर्क, विचार, आनंद, अस्मिता यावर संयम करणं, यावर लक्ष केंद्रित करणं, हे आलंबन ठेवणं, हे उद्देश ठेवणं आणि त्याच्या अनुषंगाने जे काही प्राप्त होतं त्याला संप्रज्ञात समाधी म्हटले. वितर्क संप्रज्ञात समाधी म्हणजे काय? की केवळ चांगले अनुमान हे आलंबन घेऊन त्यावर ध्यान धारणा या तंत्राने विचार करणे, त्याला वितर्क संप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. केवळ विचार घेणं, विचार तर्क करणे, बाकी सगळ्या गोष्टींचा विसर पाडणं, चांगल्या तर्कावरती विचार करणं, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं म्हणजे वितर्क संप्रज्ञात समाधी. आता त्याच्या पुढची स्टेप आहे विचार संप्रज्ञात समाधी. आपल्या प्रत्येकाच्या मनात दिवसभरात अनेक विचार येतात. त्यामध्ये चांगल्या विचारावरती चांगले विचार म्हणजे काय? स्वतःचंही भलं करणार आणि इतरांचंही भलं करणार, असे जे विचार आहेत त्या विचारावरती ध्यान धारणा करणे, केवळ तेच विचार आपल्या मनामध्ये ठेवून त्यावरती लक्ष केंद्रित करणे, म्हणजे ही झाली विचार संप्रज्ञात समाधी. नंतर पुढचा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे संप्रज्ञात समाधीचा आनंद संप्रज्ञात समाधी. आता आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे सुखाची अनुभूती. आपल्या जीवनात अनेक वेळा अनेक प्रकारचे सुखाचे प्रकारही येत असतात. त्यापैकी कोणत्याही एका
सुखाच्या अनुभूतीवर आपण लक्ष केंद्रित करणं, त्यावर ध्यान धारणा करणे, म्हणजे ही जी आहे ही आनंद संप्रज्ञात समाधी पद्धती. आणि पुढची सांगितलेली अस्मिता. अस्मिता म्हणजे काय? मी आहे हा भाव. अस्मिता म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, अहंकार नाही. मी आहे. बस याच्यावरतीच तुम्ही ध्यान धारणा करणे, याच्यावरतीच फक्त लक्ष लक्ष केंद्रित करणं, म्हणजे ही झाली अस्मिता संप्रज्ञात समाधी. आता त्यांनी त्या सूत्रामध्ये अनुगमात सांगितलेले. अनुगमात म्हणजे काय? सूत्र पहा कसं आहे. वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, अनुगमात संप्रज्ञात. म्हणजे चांगले विचार, चांगले तर्क, आनंदाची अनुभूती आणि केवळ मी आहे हा भाव, या चारही पैकी कोणत्याही एका गोष्टीवरती आपलं लक्ष पूर्ण केंद्रित करणं. आलंबन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवरती पूर्ण आपलं लक्ष, आपली बुद्धी, आपलं मन पूर्ण केंद्रित करणं. याला त्यांनी अनुगमात शब्द सांगितलेले आहे. आणि हे जे आहे वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, हे संप्रज्ञात समाधीचे प्रकार आहेत आणि हे हळूहळू आपल्याला डेव्हलप करता येतात. पातंजली योगसूत्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे. समाधी म्हणजे काय? कुठल्याही एका गोष्टीवरती आपलं लक्ष पूर्ण केंद्रित करणं, इतर गोष्टींचा पूर्ण विसर पडणे. जसा एखादा कलाकार असतो, समजा एखादा कलाकार चित्रकार आहे, तो चित्र करण्यामध्ये एवढा रंगून जातो की आजूबाजूला काय चाललंय याचं त्याला भान नसतं. त्याला स्वतःच्या तहान भुकेची सुद्धा जाणीव होत नाही. एवढा तो त्या चित्रकलेमध्ये, चित्र काढण्यामध्ये गुंतून गेलेला असतो. त्याच प्रकारे आपण चांगल्या वितर्कावरती, चांगल्या विचारावरती, आनंदावरती, मी आहे या भावावरती पूर्ण लक्ष केंद्रित करणं, हेच संप्रज्ञात समाधीचे प्रकार आहेत. आता समाधी आपल्याला सांगितलं की आपल्याला अवघड वाटतं, साहजिकच आहे. आपल्याला ज्या गोष्टीची माहिती नाही, ती गोष्ट आपल्याला अवघड वाटणारच. परंतु पतंजली आपल्याला अत्यंत सोपं करून सांगत आहे. चांगले तर्क करण्यासाठी आपल्याला कोणत्याही बाह्य साधनाची आवश्यकता नसते. चांगले विचार करण्यासाठी बाह्य साधनाची आवश्यकता नसते. आनंदाची अनुभूती घेण्यासाठी पूर्वी जे आनंद आपण काही क्षणात, काही गोष्टीमुळे अनुभवलेले आहेत, त्यासाठी बाह्य साधनाची आवश्यकता नसते. आणि मी आहे हा भाव म्हणजे स्वतःवरतीच विचार कर, म्हणजे कोणत्याही बाह्य साधनाशिवाय आपल्याला या संप्रज्ञात समाधीचे प्रकार आत्मसात करता येतात. आपल्याला ते समाधी प्रकार करता येतात. समाधी काहीही अवघड नाही, फक्त ती काय आहे हे समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. नंतर पुढच्या सूत्रात त्यांनी संप्रज्ञात समाधीचा पुढचा प्रकार सांगितले. ते सूत्र असं आहे, विराम प्रत्ययाभ्यास पूर्व संस्कार शेषोन्यहा. त्यांनी अन्य म्हणून नाव सांगितलेलं पुढच्या समाधीचं. संप्रज्ञात समाधी हा एकदम बेसिक प्रकार. तो आपल्याला चांगल्या तर्कावरती, चांगल्या विचारावरती, आनंदाच्या अनुभूतीवरती आणि त्याचबरोबर केवळ मी आहे ही भावना याच्यावरती करता येतो. आता पतंजली आपल्याला स्टेप बाय स्टेप सबीज समाधीच्या इतर प्रकाराकडे नेत आहे आणि त्या प्रकारामध्ये अन्य संप्रज्ञात समाधी किंवा असंप्रज्ञात समाधी हा पुढचा भाग आहे. इथे त्यांनी अन्य हा शब्द वापरलाय, परंतु टीकाकारांनी त्याचं नाव असंप्रज्ञात समाधी असं दिलं. म्हणजे ह्या संप्रज्ञात समाधीचा जर तुम्ही दीर्घकाल अभ्यास केला, चांगल्या तर्कावरती, चांगल्या विचारावरती, आनंदाच्या अनुभूतीवरती, केवळ मी आहे ह्या भावनेवरती दीर्घकाळ जर अभ्यास केला, तर तुम्हाला आपोआपच समाधीमध्ये पुढची स्थिती गाठता येते. आणि ही पुढची स्थिती म्हणजे काय? असंप्रज्ञात समाधी स्थिती. लक्षात घ्या, समाधीचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक एक सबीज समाधी आणि दुसरी निर्बीज समाधी. आता ह्या सबीज समाधीचे हे प्रकार आहेत, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात. निर्बीज समाधी पतंजलींनी या
प्रकरणाच्या शेवटी सांगितलेले. सुरुवातीला सबीज समाधीमधील वेगवेगळे प्रकार सांगितलेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये सुरुवातीचा संप्रज्ञात समाधीचा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढची स्टेप असंप्रज्ञात समाधी त्याबद्दल सांगितलेले आहे की असंप्रज्ञात समाधी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला संप्रज्ञात समाधीचा सराव करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते आणि ही समाधी कोणत्याही बाह्य साधनाशिवाय आपल्याला करता येते. म्हणजे आपण जर व्यवस्थित विचार केला तर समाधी प्राप्त करणे ही अत्यंत सोपी गोष्ट आहे. फक्त त्यासाठी वेळ द्यावा लागतो, मन एकाग्र करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, प्रॉपर गाईडन्स घ्यावा लागतो. आता ही असंप्रज्ञात समाधी कोणाकोणाला प्राप्त होऊ शकते याबद्दल त्यांनी पुढच्या सूत्रामध्ये सांगितलेले. काय सांगितलेलं आहे? त्यांनी सांगितलेले भव प्रत्ययो विदेह प्रकृती लयाना. भव प्रत्यय, भव म्हणजे संसार. या संसारात राहून व्यावहारिक जीवन जगताना सांसारिक अनुभव घेत असतानाही ज्यांनी विदेह अवस्था प्राप्त केलेली आहे. आता ही विदेह अवस्था म्हणजे काय? आपल्याला देह म्हणजे काय हे माहितीये. विदेह म्हणजे देह नसल्याची भावना. आता हे समजायला थोडंसं अवघड आहे, परंतु जर आपण एकाग्रतेने ऐकलं तर आपल्याला हे निश्चित समजणार आहे चांगल्या प्रकारे. तर विदेह अवस्था म्हणजे काय? ज्यांनी संसारामध्ये राहून कर्तव्य कर्म करत राहून, कर्तव्य सोडायची नाही, कर्तव्य कर्म सोडायचं नाही, कोणत्याही अपेक्षा ठेवलेल्या नाहीत, प्रकृती लय साधलेला आहे, जे निरपेक्ष भावनेने कर्तव्य कर्म करत आहेत त्यांना ही असंप्रज्ञात समाधी स्थिती लवकर प्राप्त करता येते. आता पहा, संसारात राहून भोग लालसा थांबवणे हे म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर अवघड सुद्धा आहे. आपल्या धर्मग्रंथात अनेक ठिकाणी सांगितलेले मनो एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष योग. आपले मन हेच आपल्या बंधाला, आपल्या नाशाला किंवा आपल्या मोक्षाला, आपल्या परमगतीला हे मन त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मन जर आपण एकाग्र केलं, मनावरती जर नियंत्रण प्राप्त केलं तर आपल्याला ही असंप्रज्ञात समाधी फार लवकर प्राप्त करता येते. तर ह्या भगवद्गीतेमध्ये या अष्टधा प्रकृतीचं वर्णन केलेले आहे. अष्टधा प्रकृती म्हणजे काय? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्याचबरोबर मन, बुद्धी, अहंकार या सगळ्याच मिळून ही प्रकृती बनलेली आहे. आपलं शरीरही त्याचंच बनलेलं आहे. मग हे जे ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे हा प्रकृती लय हा मनबुद्धीच्या अधीन ठेवणे, अहंकार विरहित होणे, ईश्वर शक्तीपुढे परिपूर्ण समर्थन करणे, अहंकार रहित होणं म्हणजेच विदेह प्रकृती अवस्था प्राप्त. ही जी विदेह प्रकृती अवस्था जे प्राप्त करतात त्यांना ही असंप्रज्ञात समाधी सहजासहजी प्राप्त होते. त्यांना फारसा सराव करावा लागत नाही, कारण त्यांची अगोदरच त्यांच्या मनाची तयारी झालेली असते. कर्तव्य कर्म करायची, परंतु अपेक्षा ठेवायची नाही. गीतेमध्ये सुद्धा सांगितलेले तुम्ही कर्तव्य करत राहा, परंतु फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि त्याच्या मागचं शास्त्रीय कारण आहे. आजकाल प्रत्येकाला कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. जर पटलं, शास्त्रीय दृष्टिकोनातून पटलं तरी विश्वास ठेवतो. तसंच याच्यामध्ये काय आहे, ज्या वेळेला आपण इतर गोष्टींचा विसर पडून केवळ एकाच गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेला आपल्या मनाची एकाग्रता अत्युच्च प्रकारची साधलेली असते. आणि मनाची ज्या वेळेला एकाग्रता अशा प्रकारची साधली जाते, त्यावेळेला मनाचं सामर्थ्य प्रचंड पटीने वाढतं. आणि मनाच्या ज्या शक्ती आहेत, आकलन शक्ती वगैरे, स्मरण शक्ती, ह्या सगळ्या कितीतरी पटीने वाढतात. आणि ह्या पटीने वाढल्यामुळे आपल्याला हे समाधीची प्राप्ती करता येते. म्हणजे मन एकाग्र करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पतंजली सांगतात की मनावरती नियंत्रण ठेवा. आता पतंजली
ही असंप्रज्ञात स्थिती आणखी कशा कशामुळे प्राप्त होते हे सांगत आहे. आपल्या ह्या जगामध्ये संसारामध्ये भिन्न भिन्न प्रकृतीच्या व्यक्ती असतात. काहींना काही गोष्टी आवडतात तर काहींना त्याच गोष्टी आवडत नाहीत. म्हणून पतंजली जशी ज्याची आवड तशी त्याला निवड करायची सुद्धा संधी देते. आता ज्यांना विदेह प्रकृती साधता येत नाही त्यांच्यासाठी ही असंप्रज्ञात समाधी कशी प्राप्त करता येते हे सुद्धा पतंजलीत आहे. त्याचे प्रकार त्याने सांगितले. म्हणजे कशा कशामुळे आपल्याला ही असंप्रज्ञात समाधी स्थिती किंवा अन्य समाधी स्थिती प्राप्त करता येते. सुरुवातीला त्यांनी सांगितले विधेय प्रकृती, नंतर त्यांनी सांगितले श्रद्धा. एखाद्या गोष्टीवरती पूर्ण श्रद्धा ठेवली अर्थात चांगल्या गोष्टीवरती तरी सुद्धा ही असंप्रज्ञात समाधी स्थिती आपल्याला प्राप्त करते. वीर्य, वीर्य म्हणजे काय? बल, तेज, सामर्थ्य. हे जर एखाद्याने प्राप्त केलं तर यासाठी सुद्धा मनावरती नियंत्रणाची आवश्यकता असते. तर हे वीर्य, नंतर स्मृती, समाधी. आता पुढे समाधी आलेले, समाधीमुळे सुद्धा आपल्याला ही असंप्रज्ञात समाधी स्थिती प्राप्त करतात. पहा आता त्यांनी काय सांगितलेले. समाधी, समाधी म्हणजे आपण इथे एवढं लक्षात घ्यायचं की मन कुठल्याही एका गोष्टीवरती पूर्ण एकाग्र करणं, मनातील इतर गोष्टींचं पूर्ण विस्मरण करणं. आपण जर एखादी गोष्ट पाहत आहोत त्याच गोष्टीवरती 100% आपलं लक्ष केंद्रित करणं, ही समाधी झाली. आणि ह्या समाधीसाठी द्वारे सुद्धा आपण ही असंप्रज्ञात समाधी स्थिती प्राप्त करू शकतो. थोडक्यात हे आपल्याला गुंतागुंतीच वाटेल, समाधी समाधी म्हणजे काय. त्यासाठी सुरुवातीला सांगतो की आपल्याला प्रमुख 2 समाधी स्थिती माहित असायला हव्यात. पहिली सबीज समाधी, दुसरी निर्बीज समाधी. सबीज समाधीचे वेगवेगळे प्रकार आहेत, निर्बीज समाधीचे प्रकार नाहीत. सबीज समाधी म्हणजे आपण आपल्या व्यावहारिक जीवनात राहून आपली नित्य कर्म करत असताना, कर्तव्य कर्म करत असताना, आपल्याला नेमून दिलेली कार्य करत असताना लक्ष विचलित न करता एखाद्या आलंबनापुढे पूर्ण 100% मन केंद्रित करणं. आणि त्यासाठी श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी हे प्रकार त्यांनी सांगितलेले. प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे विशेष प्रकारची बुद्धी. प्रज्ञा म्हणजे काय? आपण आपल्या पंच ज्ञानेंद्रियामुळे जे ज्ञान ग्रहण करतो ते सामान्य ज्ञान झालेले. आपण डोळ्यांनी पाहतो म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजते, कानाने ऐकतो, आपण नाकाने गंध घेतो, जिभेने चव घेतो, त्वचेने स्पर्श जाणवतो. ह्या इंद्रियाद्वारे जे ज्ञान प्राप्त होतं ते सामान्य ज्ञान. आणि ह्या इंद्रिया विरहित सुद्धा अनेकांना ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे डोळे न उघडता आपल्याला ज्ञानचक्षु समोर, आपले जे अंतःचक्षु समोर, त्यांच्या समोर काहीतरी दृश्य दिसतात आणि ती दृश्य खरी ठरतात. कानाने ऐकलेल्या गोष्टी, अत्यंत दूरवरच्या गोष्टी सुद्धा आपल्याला सहजासहजी व्यवस्थित ऐकू येतात. हे जे ज्ञान आहे या ज्ञानाला प्रज्ञा ज्ञान असं म्हणतात. प्रज्ञा म्हणजे विशेष प्रकारची बुद्धी. आपण अनेक ठिकाणी ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल, पाहिलेलं असेल. अनेक जे संत महात्मे होऊन गेले त्यांना ही प्रज्ञा त्यांची जागृत झालेली असते. आपल्याला त्यामध्ये आता खोलवर जायचं नाही. आपल्याला असंप्रज्ञात ज्ञानस्थिती किंवा असंप्रज्ञात समाधी कशी प्राप्त करता येते, त्याचे पतंजलीने जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले त्या प्रकारांची नावं फक्त आज आपल्याला माहित करून घ्यायची. तर सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की संप्रज्ञात ही एक समाधी स्थिती आहे. त्याच्या पुढची समाधी स्थिती आहे असंप्रज्ञात. असंप्रज्ञात समाधी स्थिती प्राप्त करण्यासाठी विधेय प्रकृती, भोग लालसा थांबवणे हा एक उपाय आहे. नंतरचे उपाय श्रद्धा म्हणजे एखाद्या याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे अर्थात चांगल्या गोष्टीवरती. वीर्य म्हणजे बल, बलामुळे सुद्धा आपल्याला ही असंप्रज्ञात स्थिती प्राप्त होते. नंतर स्मृती, आठवण, आपण म्हणतो ना मेमरी, याच्याद्वारे सुद्धा प्राप्त करता येते. समाधी, कुठल्याही गोष्टीवरती आलंबन करणं, एकाग्र करणं मन. आणि प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे विशेष प्रकारचं ज्ञान. ह्या गोष्टीद्वारे इतरेशाम,
म्हणजे ज्यांना विधेय प्रकृती जमत नाही त्यांनी ह्या गोष्टीद्वारे असंप्रज्ञात ज्ञानस्थिती प्राप्त करायची. मी पुन्हा पुन्हा सांगतो, ही सबीज समाधी म्हणजे मृत्यू नाही. ही सबीज समाधी म्हणजे आपलं मन अधिकाधिक केंद्रित करून आपल्या मनाच्या शक्ती वाढवणे, मनाच्या शक्तींचा विकास करणे. मनाच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, त्या आपल्याला दैनंदिन जीवनात अत्यंत उपयोगी पडतात. त्या शक्तींचा विकास आपल्याला ह्या सबीज समाधीद्वारे, संप्रज्ञात समाधीद्वारे, असंप्रज्ञात समाधीद्वारे प्राप्त करून घ्यायचे. आता पुढच्या सूत्रात त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथपर्यंत कोणाला अडचण आली तर विचारा, आपण मध्ये थोडस थांबूया. तुम्ही जर तुमचे व्हिडिओ ओपन केले तर मला थोडस चर्चा करता येईल. आपल्याला आणखीन पुढे 2-3 सूत्र आज पाहायचे आहेत, परंतु इथपर्यंत समजलं का आपल्याला? यासाठी मला थोडस चर्चा करायची. व्हिडिओ ओपन करा कृपया. कुणाला शंका असल्या तर विचारा. आतापर्यंत जी 4-5 सूत्र झालीत. ठीक आहे, कुणाला काही विचारायचं नाही म्हणजे आपल्याला समजलं असं मी गृहीत धरतो आणि पुढच्या गोष्टींना सुरुवात करतो. आता पुढे त्यांनी सांगितलेले आहे, तीव्र संवेगानाम आसन्नहा. आता ही असंप्रज्ञात समाधी प्राप्त करण्यासाठी काय करायचं? तीव्र तीव्र म्हणजे आपल्याला माहिती आहे, इंटेन्सिव्ह, फास्ट. संवेगानाम आसन्नहा म्हणजे ही असंप्रज्ञात समाधी प्राप्त करण्यासाठी पतंजलीने ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा, ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तीव्रतेने करणे. कुठलीही गोष्ट पहा, आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेत चांगले मार्क मिळतात. जितकं तुम्ही अधिक अभ्यास कराल तेवढे मार्क अधिक मिळतील. कुठल्याही गोष्टीचं असंच आहे, जेवढे आपले प्रयत्न चांगले असतील, अधिक असतील, तीव्र असतील, त्या प्रमाणात ती गोष्ट आपल्याला अधिक जवळ येते. उदाहरण सांगायचं म्हणजे 100 मार्काचा पेपर असला, आपण जर अधिक अभ्यास केला आपल्याला 90 पेक्षा जास्त मार्क मिळू शकतात. एखादा म्हणतो काय करायचे एवढे मार्क मिळून, 70-75 मिळाले तरी बास झाले. मग ती व्यक्ती थोडा कमी प्रयत्न करते, कमी अभ्यास करते आणि त्यानुसार ते 70-75 मार्क मिळू शकते. एखादी म्हणते की काय नाही आपल्याला पासिंग पुरते मिळाले तरी बास झाले, म्हणून ती मूलतःच अभ्यास कमी करते. म्हणजे ही जी असंप्रज्ञात समाधी आहे ती प्राप्त करण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहेत. चांगले प्रयत्न, अधिक प्रयत्न, तीव्र प्रयत्न असले तर ती लवकर प्राप्त होईल. जर मध्यम प्रकारचे प्रयत्न असले थोडी उशिरा प्राप्त होईल आणि अत्यंत कमी प्रयत्न असले तर ती फार उशिरा प्राप्त होईल. म्हणजे हे प्रमाण आहे, त्याच व्यस्त प्रमाण आहे. अधिक प्रयत्न समाधी लवकर प्राप्त होणार, मध्यम प्रयत्न थोडी उशिरा प्राप्त होणार आणि कमी प्रयत्न अति उशिरा प्राप्त होणार. म्हणजे पतंजलीने सांगितले तुम्हाला कशा प्राप्त करायची, त्यासाठी तुम्ही प्रयत्न कसे करायचे याबद्दल त्यांनी या सूत्रामध्ये सांगितले. नंतर त्यांनी सांगितलेले मृदू मध्यादी मात्रत्वात ततोपि विशेष. आता मृदू म्हणजे कमी, मध्य म्हणजे मध्यम प्रकारचे आणि अधिमात्र म्हणजे जास्त प्रकारचे. आता जे तुम्हाला मी विश्लेषण केलं त्याच्याच अनुषंगाने हे मृदू, मृदू म्हणजे कमी, मध्यम म्हणजे आपल्याला माहितीये मीडियम आणि अधिमात्र म्हणजे जास्त. जसे प्रयत्न असतील त्या प्रयत्नानुसार त्या कालावधीत तुम्हाला ही असंप्रज्ञात स्थिती, असंप्रज्ञात समाधी प्राप्त होईल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतोय पतंजलींचं हे जे पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे समाधीपाद. या समाधीपाद मध्ये त्यांनी 2 प्रमुख समाधी प्रकरणांचं वर्णन केलेलं आहे, माहिती दिलेली आहे. ते 2 प्रमुख प्रकार म्हणजे एक सबीज समाधी आणि दुसरी निर्बीज समाधी. सबीज समाधीमध्ये आपल्या मनाच्या शक्तींचा प्रचंड विकास करता येतो
आणि हा विकास साधूनही आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परत येतो. जसं आपण काही आसनं करतो, प्राणायाम करतो, शुद्धिक्रिया करतो, ध्यान धारणा करतो आणि पुन्हा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण आपली नित्यकर्म, आपली जी नेमून दिलेली कार्य आहेत, महत्वाची काम आहेत ती करत राहतो. तर तसंच सवीज समाधीमध्ये आपण काही काळ त्या समाधीमध्ये जाऊन मनाची एकाग्रता वाढवून त्या एकाग्रतेचा आपल्या दैनंदिन जीवनातील इतर गोष्टींमध्ये उपयोग करून घेऊ शकतो. इतर गोष्टी चांगल्या प्रकारे पार पाडून घेऊ शकतो आणि शिवाय आपण दैनंदिन जीवनामध्ये राहू शकतो. आता ह्या प्रकारामध्ये त्यांनी संप्रज्ञात म्हणजे सवीज समाधी, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात हे 2 प्रकार सांगितले. संप्रज्ञात समाधी म्हणजे काय? चांगल्या प्रकारची अनुमान किंवा तर्क, चांगले विचार, आनंदाची अनुभूती, मी आहे हा भाव याच्यावरती फक्त लक्ष केंद्रित करायचं आणि या संप्रज्ञात समाधीची अनुभूती घ्यायची. ही कुणालाही घेता येते. कोणत्याही बाह्य साधनाशिवाय घेता येते. अत्यंत कमी वेळात घेता येते. आपण पहा ना, चांगले तर्क करण्यासाठी किती वेळ लागतो आणि त्या तर्कामध्ये आपण एकाग्र व्हायचं किंवा चांगले विचार आपल्या भल्याचे, इतरांच्या भल्याचे, समाजाच्या भल्याचे आपण जर विचार घेतले मनात आणि त्याच्यावरती काही काळ लक्ष केंद्रित केलं, तर ती विचार संप्रज्ञात समाधी होऊ शकते. आनंदावरती किंवा मी आहे ह्या भावावरती जर आपण आपलं मन केंद्रित केलं, त्याशिवाय दुसरा कोणताही विचार आपल्या मनात येऊ दिला नाही, तर ती झाली संप्रज्ञात समाधी. या संप्रज्ञात समाधीचा जर जास्त अभ्यास केला, तर त्याच्या पुढची स्टेप जी आहे असंप्रज्ञात समाधी. हॅलो, आपण आपल्याला सुरू करूया. तर ही असंप्रज्ञात समाधी प्राप्त करण्यासाठी संप्रज्ञात समाधीचा जास्त अभ्यास करावा किंवा ज्यांनी विदेह प्रकृती आपल्या सांसारिक जीवनामध्ये राहून सुद्धा भोग लालसा थांबवले, वासना थांबवलेले आहेत. प्रत्येकाच्या मनात इच्छा येतातच. या इच्छावरती नियंत्रण ठेवणं आपल्याला काय आवश्यक आहे, आपले शरीर धर्म चालवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अत्यावश्यक आहेत, त्या गोष्टींचा तर आपण उपभोग घ्यायचाच आहे. परंतु भोग लालसा म्हणजे अतिरेक कुठल्या गोष्टीचा करायचा नाही. ज्यांनी हे साधलेलं आहे त्यांना सुद्धा असंप्रज्ञात समाधी प्राप्त होऊ शकते. पुढे त्यांनी आणखीन त्याच्यावरती उपाय सांगितले. आणखीन कोणाकोणाला कशी कशी प्राप्त होऊ शकते? ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांच्यामध्ये बल आहे, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा या गोष्टीद्वारे सुद्धा इतरांना ही असंप्रज्ञात समाधी स्थिती म्हणजेच मनाची जास्तीत जास्त एकाग्रता हे प्राप्त करता येते. आणि हे एकाग्रता प्राप्त करण्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेले आहे की तुमचे जसे प्रयत्न असतील, मृदू, मध्य, अधिमात्र, कमी प्रयत्न, मध्यम प्रयत्न, तीव्र प्रयत्न, जसजसे तुमचे प्रयत्न असतील, जसा तुमचा अभ्यास असेल, तस त्या त्या अनुषंगाने ती समाधी स्थिती त्या त्या कालावधीत प्राप्त होईल. जास्त प्रयत्न केले लवकर प्राप्त होईल, मध्यम प्रयत्न केले त्यापेक्षा जास्त कालावधी लागेल आणि फारच कमी प्रयत्न केले तर फारच उशिरा प्राप्त होईल, असं त्यांनी या सूत्रामध्ये सांगितले. नंतर त्यांनी आणखीन एक उपाय सांगितला जो सगळ्यांना समजण्यासारखा आहे. ही असंप्रज्ञात समाधी स्थिती ईश्वर प्रणिधानात वा, ईश्वर म्हणजे परमेश्वर, प्रणिधान म्हणजे त्याला शरण जाणे, ईश्वर प्रणिधान केल्यामुळे सुद्धा ही असंप्रज्ञात समाधी स्थिती आपल्याला प्राप्त होते. पुन्हा एकदा सांगतो आपल्याला, आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करत आहात. या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे समाधी. आणि ही समाधी म्हणजे काय आणि ती कशी प्राप्त करता येते, तिच्या स्टेप्स कोणत्या आहेत, कोणकोणत्या पायऱ्या आहेत, पहिली पायरी कोणती, दुसरी पायरी कोणती, ती प्रत्येक पायरी कशी प्राप्त करता येते हे पतंजली आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगत आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी शेवटचा असंप्रज्ञात समाधी प्राप्त करण्यासाठी एक आणखीन उपाय सांगितलेला आहे. शेवटचा उपाय ईश्वर प्रणिधानात वा किंवा
परमेश्वराला पूर्णपणे शरण गेल्यानंतर सुद्धा आपल्याला ही असंप्रज्ञात समाधी स्थिती प्राप्त होते. आता अनेक जण आपल्याला माहिती आहे की वारकरी पंथाचे असतात, ईश्वरावरती प्रचंड श्रद्धा असते, विश्वास असतो. आता पुढच्या 1-2 महिन्यात पंढरीची वारी सुरू होणार आहे. अनेक जण, अनेक लाखो भक्त पंढरपूरला जातात ईश्वराचं केवळ दर्शन घेण्यासाठी, विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. ते दर्शन सुद्धा त्यांना घेता येत नाही, कळसाचं दर्शन आहे, पण त्यांच्यामध्ये श्रद्धा असते, ईश्वरावरती पूर्ण त्यांची विश्वास असतो. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे काय, ईश्वराला ते पूर्णपणे शरण गेलेले असतात. तिथे कोणत्याही प्रकारचा संकोच नसतो, संशय नसतो, पूर्णपणे. तिथं बुद्धीचं ते काही आपल्या बुद्धीचं हे चालवत नाही, बुद्धी तिथे थांबली जाते. आणि ईश्वरावरती पूर्णपणे श्रद्धा ठेवून त्यांना ईश्वराला पूर्णपणे प्रणिधान, समर्पण समर्पण जे करतात त्यांना सुद्धा ही असंप्रज्ञात ज्ञानस्थिती किंवा असंप्रज्ञात समाधी प्राप्त करता येते. आता इथे आज आपण थांबणार आहोत. कुणाला काही शंका असतील ते विचारून घ्या. पुढच्या प्रकरणामध्ये आपण ईश्वर नेमका कसा आहे, ईश्वराबद्दल पतंजलीने काय सांगितलेले आहे, आपल्या ईश्वरासंबंधी काय कल्पना आहेत आणि प्रत्यक्षात ईश्वर कसा आहे, याबाबत आपल्याला पतंजली पुढील 7-8 सूत्रामध्ये माहिती देणार आहेत. तर ती आपण माहिती पुढच्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत. आजच्या या सत्रामध्ये आपण जे संप्रज्ञात असंप्रज्ञात प्रकार समाधीचे प्रकार पाहिलेले आहेत, ते प्राप्त कसे करायचे, त्याचे विविध मार्ग कोणते, याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. याच्याबद्दल कुणाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा. सर, कुणाला काही विचारायचं असलं तर सांगा. बालाजी सर, आहात का तुम्ही? हा सर. मग काय स्पष्टीकरण अजून हवंय का? नाही सर. नाही तर आपण थांबूया इथे. नंतर पुढच्या प्रकरणात आपल्याला ईश्वराबद्दलची अत्यंत मनोरंजक माहिती आपल्याला मिळवायची. हो सर. हा, ठीक आहे, थांबूया आपण इथे.